जास्त महत्वाचे आहेत. तेव्हा मी इथं असं हेडिंग दिलंय पहा, प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोलॅरिटी, एम कॅपिटल एम. आणि त्यासाठी युनिट आहे मोल्स पर लिटर. कारण का मोलॅरिटीचा जो फॉर्म्युला आहे तोही इथं ब्रॅकेटमध्ये मी सांगितलं. मोलॅरिटी म्हणजे कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटचे मोल्स आणि डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. लिटर मध्ये व्हॉल्यूम कन्सिडर करून या ठिकाणी आपल्याला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करता येते. तर नंबर ऑफ मोल्स साठी आपण मोल असं म्हणतो आणि व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर त्यासाठी लिटर, आणि आपण त्याला हे करतोय डिवाइड करतोय तेव्हा पर लिटर असं त्या ठिकाणी येत आहे. म्हणजे मोल्स पर लिटर असं म्हटलं तरी चालेल. आता सेकंड प्रॉब्लेम, काल आपण फर्स्ट प्रॉब्लेम घेतलेला होता. सेकंड प्रॉब्लेम असा आहे की हाऊ विल बी द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन in which 0.365 gram of HCl gas is dissolved in 100 ml of solution. त्यामध्ये तुम्हाला गिव्हन दिलाय अटॉमिक मास ऑफ हायड्रोजन 1, त्याच्या नंतर अटॉमिक मास ऑफ क्लोरीन 35.5 एवढं गिव्हन आहे. तुम्हाला फक्त यातलं काय करायचं हे कळलं पाहिजे. दोनच कॅल्क्युलेशन आहेत त्या पूर्ण याच्यामध्ये, दोनच कॅल्क्युलेशन. आणि ते दोन कॅल्क्युलेशन कोणते? तर एक कॅल्क्युलेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला कॅल्क्युलेट करावे लागतात, बाकी काहीच नाहीये. डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स दिले तर प्रॉब्लेम नाही, पण डायरेक्ट नंबर ऑफ मोल्स देत नाहीत. सुरुवातीला तुम्हाला मास देतात, मास ऑफ HCl आता दिलाय पहा, नंबर ऑफ मोल्स दिले नाहीत, म्हणजे तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावे लागतात. ते फर्स्ट टॉपिक मध्ये झालंय. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला जो आहे, तर गिव्हन मास हे जे मास असतं ते त्याला डिवायडेड बाय मोलार मास, ते मोलार मास, आणि मग तुम्हाला ते मोलार मास कॅल्क्युलेट करावं लागतं. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला नंबर ऑफ मोल्स जे न्यूमरेटर मध्ये आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, ते कॅल्क्युलेट करण्यासाठी गिव्हन मास डिवायडेड बाय मोलार मास याने ते कॅल्क्युलेट करायचं. आणि त्याला मग जो व्हॉल्यूम आहे, व्हॉल्यूम, पण तो कशामध्ये कन्वर्ट करायचा, तर तो लिटर मध्ये कन्वर्ट करायचा. इथं व्हॉल्यूम दिलेला आहे मिलीलीटर, एम एल मध्ये दिलाय पहा, 100 ml च आपण या ठिकाणी 0.1 लिटर असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये कन्वर्ट केलं. तर एक आता रिसेंट याच्यामध्ये त्यांनी असंही केलंय की डायरेक्ट तुम्ही एम एल मध्ये घेतलं तरी चालेल, आणि तेव्हा न्यूमरेटर मध्ये 1000 घ्यावं लागतं. ते प्रॉब्लेम आपण जेव्हा सीईटीचे क्वेश्चन्स वगैरे घेणार आहोत ना तेव्हा घेऊया. बरं, आता या प्रॉब्लेमला आपण सुरुवात करू. मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. मोलॅरिटी कॅल्क्युलेट करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कॅल्क्युलेट करायचे आहेत. तेव्हा या ठिकाणी मी असं म्हणतो, फर्स्ट फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl. मग त्यासाठी नंबर ऑफ मोल्स साठी फॉर्म्युला आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ HCl इज इक्वल टू गिव्हन मास, दिलेलं मास डिवाइडेड बाय मोलार मास. कुणाचं? HCl. गिव्हन मास ऑफ HCl आणि मोलार मास ऑफ HCl. गिव्हन मास किती, तर गिव्हन मध्ये पहा 0.365 ग्रॅम, आणि तुम्हाला मोलार मास ऑफ HCl कॅल्क्युलेट करावं लागतं. अवघड नाहीये मोलार मास ऑफ HCl. तर ते कॅल्क्युलेट करताना HCl, H आणि Cl असे दोन एलिमेंट झाले ना. H चं अटॉमिक मास किती? 1, आणि क्लोरीनचं 35.5, म्हणजे 1 प्लस 35.5 ही ऍडिशन केली तर किती होते? 36.5 एवढी ऍडिशन होते. आणि जर आपण हे या ठिकाणी सबस्टिट्यूट केलं तर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन नंतर मी थोडं याला ब्रॅकेट करतो. तर या ठिकाणी असं होईल पहा, गिव्हन मास हे 0.365 डिवायडेड बाय 36.5 असं या ठिकाणी असेल. आणि जर हे सिम्प्लिफाय केलं तर किती येतं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, तर ते 0.01 एवढं येईल. 0.01 मोल्स एवढं या ठिकाणी आन्सर येईल. तर हे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट झाले. न्यूमरेटर मध्ये जो नंबर आपल्याला इंडिकेट करायचा आहे तो 0.01 एवढा येतोय. त्याच्या नंतर सेकंड आपण असं म्हणूया बी, मोलॅरिटी एम, म्हणजे या ठिकाणी 0.01 डिवायडेड बाय या ठिकाणी 0.1 संपला, एवढं सबस्टिट्यूशन आहे. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा असेल तर फॉर्म्युला लिहू शकता तुम्ही. मोलॅरिटी कॅपिटल एम साठी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट
divided by volume of solution in liter. Volume of solution in liter. 0.01 divided by 0.1 is equal to या ठिकाणी 0.1 मोलार. 0.1 मोलार किंवा इकडे मी एम असं म्हणतो मोलार आणि त्याला युनिट या ठिकाणी मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर असं त्याचं युनिट असेल. ठीक आहे. तर हे हा एक प्रॉब्लेम आहे. तुम्हाला जर तो प्रॉब्लेम म्हणजे नोटबुक मध्ये लिहायचा असेल, लिहून ठेवायचा असेल तर स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल. तर हा फर्स्ट प्रॉब्लेम. आणि ज्यांना लक्षात आलेलं नाही, समजत नाही, त्यांनी मला लगेच सांगा की नाही कळलं. आपण तो वेगळ्या तऱ्हेने सांगण्याचा प्रयत्न करूया. थर्ड प्रॉब्लेम मी असा घेतो. मोलॅरिटीचेच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. what volume in ml of 0.1 molar H2SO4 solution will contain 0.5 moles of H2SO4. बस आता काय काय दिलेलं आहे आणि कॅल्क्युलेट काय करायचंय. व्हॉट व्हॉल्यूम इन एम एल, व्हॉल्यूम विचारलाय एम एल मध्ये आणि कुणाचा 0.1 मोलार 0.1 मोलार सोल्युशनचा H2SO4 सोल्युशनचा विल कंटेन 0.5 मोल्स ऑफ H2SO4 असं. म्हणजे तुम्हाला या दोन जर हे फिगर माहित असतील म्हणजे एम माहित असेल तर आणि या दोन्हीपैकी एक माहित असेल तर तिसरं कॅल्क्युलेट करता येतं. आतापर्यंत आपण काय करत होतो तर व्हॉल्यूम तुम्हाला माहित होता दोन प्रॉब्लेम मध्ये आणि नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करत होतो. इथं व्हॉल्यूम विचारलाय, व्हॉट व्हॉल्यूम इन एम एल असं विचारलंय. तुम्हाला मोलॅरिटी दिले, एम दिले पहा, कॅपिटल एम दिले 0.1 मोलार. नंबर ऑफ मोल्स पण डायरेक्टली दिलेले आहेत. नंबर ऑफ मोल्स या ठिकाणी 0.5 मोल्स दिलाय. म्हणजे हे व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे आपण असं म्हणूया गिव्हन जे आहे तर त्या गिव्हन मध्ये मोलॅरिटी दिली, मोलॅरिटी कॅपिटल एम तर ती दिले किती 0.1 मोलॅरिटी दिले. त्याच्यानंतर सेकंड दिलाय नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4 तर ते पण 0.5 एवढा नंबर दिलाय, 0.5 मोल्स असं म्हणता येईल. तर हे दोन्ही गिव्हन आहेत. ठीक आहे. आणि विचारलंय काय तर विचारलंय व्हॉल्यूम तुम्हाला विचारलाय या ठिकाणी. थर्ड व्हॉल्यूम या ठिकाणी इन एम एल तो किती असेल ते विचारलाय. मग फॉर्म्युला काय तर फॉर्म्युला आहे मोलॅरिटी कॅपिटल एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन लिटर. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर म्हणजे सबस्टिट्यूशन केलं तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन मध्ये 0.1 इंटू नंबर ऑफ मोल्स 0.5 डिवाइडेड बाय व्हॉल्यूम इन लिटर. तर तो किती येईल तर तो मी इकडे सॉल्व्ह करतो बा. या ठिकाणी व्हॉल्यूम इन लिटर म्हणजे 0.5 डिवाइडेड बाय 0.1 असं या ठिकाणी सबस्टिट्यूशन होईल. 0.5 हा जो आहे आपण इथं हे व्हॉल्यूम इन लिटर आणि 0.1 इकडे. देअरफॉर व्हॉल्यूम इन लिटर 5 लिटर. 5 लिटर अगदी बरोबर आहे. आणि पण तुम्हाला लिटर मध्ये नाही विचारलं ना म्हणून मुद्दा मी लिटर असं म्हटलंय पहा.
व्हॉल्यूम इन ml असं विचारलंय. म्हणजे 1 लिटर म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, 1 लिटर म्हणजे किती 1000 ml. मग या ठिकाणी देअरफॉर व्हॉल्यूम इन ml म्हणजे 5 इंटू 1000 जर म्हटलं तर हे किती होणार 5000 ml असं या ठिकाणी असेल. असा साधा सोपा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्येक वेळेसच तुम्हाला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावे लागतात असं काही नाहीये. काही वेळा ते डायरेक्टली दिलेले असतात. म्हणजे या 3 मध्ये मोलॅरिटी मध्ये 2 व्हॅल्यूज तुम्हाला माहित असल्या की तिसरी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. मोलॅरिटी माहित असेल तर नंबर ऑफ मोल्स पण कॅल्क्युलेट करता येतील, व्हॉल्यूम पण कॅल्क्युलेट करता येतो. या ठिकाणी आपण व्हॉल्यूम कॅल्क्युलेट केला. अजून आता पुढचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करण्याला मला मदत करा किंवा आपण सगळे मिळून सॉल्व्ह करूया. मोलॅरिटीचेच प्रॉब्लेम अजून 1-2 प्रॉब्लेम मी घेतो. केमिस्ट्री एवढं सोपं आहे, फक्त ते समजलं पाहिजे. कंटाळवाणं आहे, आता पर्याय नाहीये, आपण सायन्सला आलोय तेव्हा ते कंटाळवाणं थोडंसं असणारच आहे. आणि फिजिकल केमिस्ट्री थोडीशी कंटाळवाणी. ऑर्गॅनिक केमिस्ट्री जी आहे, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे ती इंटरेस्टिंग आहे. फिजिकल केमिस्ट्रीमध्ये प्रॉब्लेममुळे बरेच जणांना नको वाटतं ते, पण आता पर्याय नाही म्हणून आपण जास्त प्रॉब्लेम घेतोय. 4th मोलॅरिटीचा प्रॉब्लेम. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ, वेगवेगळ्या तऱ्हेने कसं विचारतात ते मी तुम्हाला सांगतोय. आपल्या टेक्स्ट मध्ये एकच प्रॉब्लेम दिलाय. व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर सल्फेट, व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर सल्फेट, त्यांनी ब्रॅकेट मध्ये म्हटलंय पहा, इन मोल्स पर लिटर, इन मोल्स पर लिटर. इफ 80 ग्रॅम ऑफ, if 80 gram of it is dissolved, if 80 gram of it is dissolved in enough water to make a final volume of 3 लिटर असं या ठिकाणी गिवन आहे. 3 लिटर. आणि तुम्हाला ॲटॉमिक मास दिलेत कॉपर सल्फेटचं, तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करण्यासाठी. ॲटॉमिक मास ऑफ कॉपर जरा थोडंसं आपल्याला अननोन आहे, 63.5. सल्फर थोडस माहिती आहे, बरंच माहित नाही. आणि माहित असणारा म्हणजे ऑक्सिजन 16 एवढं आहे. आता हा प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. इथे डायरेक्ट मोलॅरिटी असा उल्लेख नाहीये, पण व्हॉट इज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कॉपर सल्फेट इन मोल्स पर लिटर. मोल्स पर लिटर हे मोलॅरिटीचं युनिट आहे. म्हणजे तुम्हाला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची हे कळलं पाहिजे बेसिक. त्यानंतर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन साठी तुम्हाला 4 टर्म आहेत. त्यामध्ये मोल फ्रॅक्शन आहे, मोलॅरिटी आहे, आणि सुरुवातीचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे पहा त्या ठिकाणी आपण असं म्हणतो पहा W/W, वेट बाय वेट रेशो, त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे. तर या ठिकाणी इथं मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची. आपण सुरुवातीला असं म्हणूया नेहमीप्रमाणे काय काय दिलंय ते मांडून घेऊ. गिवन मास ऑफ कॉपर सल्फेट, मास ऑफ कॉपर सल्फेट ते दिलंय 80 ग्रॅम. त्यानंतर सेकंड व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, सोल्युशनचा व्हॉल्यूम जो डिनॉमिनेटर मध्ये आपण घेणार आहोत तो डिझॉल्व इन इनफ वॉटर टू मेक अ फायनल व्हॉल्यूम 3 लिटर. 3 लिटर एवढा व्हॉल्यूम पण दिलाय, हे लिटर मध्येच डायरेक्ट दिलाय. म्हणजे आता सुरुवातीला आपलं नेहमीप्रमाणे फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर सल्फेट which is equal to given mass divided by molar mass. आता आपल्याला मोलार मास कॉपर सल्फेटचं काढावं लागेल. मोलार मास ऑफ कॉपर सल्फेट तुम्ही सांगा आता किती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. कॉपरचं ॲटॉमिक मास किती आहे 63.5. ह्या CU साठी तुम्हाला 63.5 घ्यावं लागेल. सल्फर नंतर आहे, कॉपरचं आपण घेतलं 63.5, सल्फरचं किती दिलंय 32, हे 32, आणि ऑक्सिजनचं किती 16 आहे. एका ऑक्सिजनचं 16 आहे, इथं O4 आहेत,
म्हणजे 16 इंटू 4 करावं लागेल, म्हणजे किती होतात हे 64 होतील ना. 64 ऍडिशन करून सांगा मला. 64 प्लस 32 96 बरोबर ना. हे 99 म्हटलं तर आणि प्लस 159.5 बरोबर 159.5 एवढं याचं मोलार मास येत आहे. आता मोलार मास एवढं आल्यानंतर तुम्हाला हे सबस्टिट्यूट केलं, देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ CSO4 atomic given mass किती, given mass 80 डिवायडेड बाय हे 159.5 म्हणजे ऍक्च्युअली हे 160 जर कन्सिडर केलं 80 डिवायडेड बाय 160 तर किती होईल, तर तुम्हाला 8 डिवाइड बाय 16 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 म्हणजे किती होतंय 0.5 एवढं येत आहे बरोबर ना. आणि हे जर एक्झॅक्ट सांगायचं म्हटलं तर ते एक्झॅक्ट 0.5015 एवढं आहे. तुम्ही 0.5 घेतलं तरी चालेल, 0.5 घेतलं तरी हरकत नाही. तर हे नंबर ऑफ मोल्स ऑफ कॉपर सल्फेट तुम्हाला समजले. आणि आता एवढं इथपर्यंत फर्स्ट स्टेप समजली ना, आपण असं म्हणतो वेल बिगिन इज हाफ डन, म्हणजे सुरुवात जर चांगली झाली तर नंतर प्रॉब्लेम येत नाहीत. आणि मग आता या ठिकाणी तुम्हाला मोलॅरिटी कॅल्क्युलेट करायची, तेव्हा नेक्स्ट टाइमला मी बी असं म्हणतो. मोलॅरिटी इन मोल्स पर लिटर इज इक्वल टू 0.5 या ठिकाणी हा आलेला नंबर 0.5 मोल्स ऑफ सॉल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय 3 ने जर डिवाइड केला तर ते 50 डिवाइड बाय 3 जर आपण 5 डिवाइड बाय 30 केलं, 5 डिवाइड बाय हा डेसिमल पॉईंट करून टाकण्यासाठी 30 असं जर म्हटलं तर ते सॉल्व्ह केल्यानंतर येत आहे तर ते 0.167 मोल्स पर लिटर असं ते आन्सर आहे. म्हणजे नेहमीचाच प्रॉब्लेम आहे, सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करताना गिव्हन मास डिवाइड बाय मोलार मास, आणि तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. यात आपण 2 पॉईंट क्लिअर करतोय पहा. एक म्हणजे तुम्हाला मोलार मास कॅल्क्युलेट करता येणं, आणि सेकंड पॉईंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करता येणं, हे यामध्ये महत्वाचं आहे. अजून एक प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू, शेवटचा प्रॉब्लेम याचा मोलॅरिटीचा, नंतर मोलॅलिटीचा प्रॉब्लेम घेऊया. किंवा मी तुम्हाला होमवर्कला देतो हा प्रॉब्लेम, किंवा सॉल्व्ह करू, होमवर्क वगैरे काही नको, आपण इथेच सॉल्व्ह करू. Fourth, a solution is made by dissolving 49 gram 49 grams of H2SO4 in 250 ml of water. What will be molarity of solution? Atomic mass of hydrogen 1, sulfur 32, oxygen 16 हे गिवन आहे. आता तुम्ही मला सांगा हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. तर याच्यासाठी नेहमीप्रमाणे तुम्हाला गिवन जे आहे ते मांडून घ्या. गिवन 49 ग्रॅम ऑफ H2SO4 म्हणजे मास ऑफ H2SO4, मास ऑफ H2SO4 49 ग्रॅम. सेकंड, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन सांगता, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुम्ही सांगा. दोनच नंबर प्रॉब्लेम मध्ये आहेत, एक 49 250 ml. आता या 250 ml चं लिटर मध्ये कन्वर्जन करा.
250 ml असं दिलंय ना, म्हणजे किती, तर हे 0.250 लिटर असं म्हणता येईल. आणि हे दोन्ही दिलेले आहेत. त्यानंतर सुरुवातीला आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट ऑफ H2SO4 फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, टू फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ H2SO4, म्हणजे त्यासाठी गिव्हन मास डिवाइडेड बाय मोलार मास. गिव्हन दिलेलंच आहे 49. आता मोलार मास ऑफ H2SO4 तुम्ही सांगायचं, आता मी काही सांगणार नाही. मोलार मास ऑफ 98 H2 98. काही पटकन सांगितलं पहा. हायड्रोजनचं 1 आहे, 2 हायड्रोजनचं 2, सल्फरचं 32 आणि ऑक्सिजनचं 64. तर ते सांगितलेलं अगदी करेक्ट आहे. 64 प्लस 32 96 प्लस 2 98. आणि हे सबस्टिट्यूशन केलं तर त्यासाठी नंबर ऑफ मोल्स त्यामध्ये 49 गिव्हन मास डिवाइडेड बाय 98, म्हणजे किती येणार आहे तुम्हाला माहिती पहा. 49 च्या डबल 0.5 0.5 मोल्स ऑफ H2SO4. आणि बस शेवटच या ठिकाणी सेकंड मोलॅरिटी कॅपिटल M इज इक्वल टू मोलॅरिटी ब्रॅकेट मध्ये म्हणतो मी नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. करा सबस्टिट्यूशन आणि सांगा, ओरली आन्सर सांगता येईल. 0.5 हे नंबर ऑफ मोल्स आणि सोल्युशन कितीला 2 इज द आन्सर. 0.250 या ठिकाणी 2 मोल असं आहे. हा प्रॉब्लेम तुम्हाला जेईच्या बुक मधून मी काल सेपरेट केला आणि तुम्हाला दिला. तुम्ही जेईचे पण प्रॉब्लेम सोडू शकता असंही म्हटलं तरी हरकत नाही. असे आणि जेई म्हणजे फार अवघड असतं असंही काही नाही, कारण तुम्हाला टाइम विचारात घेता ते प्रॉब्लेम 1 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये सॉल्व्ह करणारे असतात ते. आणि थोडीशी प्रॅक्टिस केली ना की काही प्रॉब्लेम येत नाही. आज तुम्हाला हे आपण 3-4 प्रॉब्लेम घेतल्यामुळे लक्षात आलं असेल की सुरुवातीला नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करायचे आणि त्यासाठी मोलर मास तुम्हाला लागतं, त्याची ते कसं कॅल्क्युलेट करायचं ते, आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि जनरली कसं असतं ते म्हणजे ओरली कॅल्क्युलेशन होईल अशाच तऱ्हेचे ते दिलेले असतात. तर हा जेईचा प्रॉब्लेम होता. अजून एक प्रॉब्लेम घेतो किंवा नको आता मोलॅलिटीची प्रॉब्लेम घेऊया. मोलॅलिटी मध्ये प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोलॅलिटी. एक लेटर बदलत आहे, फॉर्म्युला मध्ये थोडासा बदल आहे. प्रॉब्लेम बेस्ड ऑन मोलॅलिटी. त्यासाठी आपण लेटर वापरतो स्मॉल m आणि त्याच्यासाठी मोल्स पर केजी असं म्हणावं लागेल ना, मोल्स पर केजी. का तर तुम्हाला माहिती पहा फॉर्म्युला हा जो आहे तर इथं स्मॉल m या ठिकाणी घ्यावं लागेल आणि नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट तेच आहे, म्हणजे मोलॅरिटी मध्ये आहे तेच आहे, पण इथं तुम्हाला मास असं म्हटलंय, मास ऑफ सॉल्वंट इन केजी. तर हा फरक आहे यामध्ये. आतापर्यंत आपण व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर असं होतं मोलॅरिटी मध्ये, आणि मोलॅलिटी मध्ये न्यूमरेटर तोच आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, म्हणजे तुम्हाला ते नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करावेच लागणार आहे. आणि what will be the molality of the solution made by dissolving 10 gram of NaOH in 100 gram of water. Atomic mass sodium 23, oxygen 16,
हायड्रोजन 1. एवढा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू, जास्त नाही. काहीच प्रॉब्लेम नाहीये. फर्स्ट गिवन असं किंवा मी असं सुरुवातीला गिवन असं म्हणतो, जे दिलेलं आहे ते मांडून घ्या. गिवन तुम्हाला व्हॉट विल द मोलॅलिटी असं विचारलंय ऑफ द सोल्युशन मेड बाय डिझॉल्विंग 10 ग्रॅम ऑफ NaOH. म्हणजे या ठिकाणी मास ऑफ NaOH किती? मास ऑफ NaOH हे 10 ग्रॅम ऑफ NaOH म्हणजे 10 ग्रॅम. ठीक आहे. आणि सेकंड मास ऑफ वॉटर विच ऍक्ट एज अ सॉल्व्हंट. ते सॉल्व्हंट आहे. तुम्हाला इथे लागतं पहा मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. तर या ठिकाणी मास ऑफ सॉल्व्हंट हे किती दिलंय? तर हे 100 ग्रॅम दिलंय. 100 ग्रॅम. पण ते केजी मध्ये कन्वर्ट करायचं. तुम्हाला सगळ्यांना ते केजी मध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती येतं सगळ्यांनाच कळतंय पहा. ते किती येणार? 0.1 kg एवढं येणार. 0.1 kg असं ते असेल. ठीक आहे. आता सुरुवातीला नेहमीप्रमाणे फाइंड आउट, एवढं एकच कॅल्क्युलेशन करायचंय. फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स कुणाचे? तर नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH. म्हणजे तो फॉर्म्युला नेहमीप्रमाणे गिवन मास डिवाइड बाय मोलार मास. ओरली तुमच्यापैकी काही जण सांगतात पहा मोलार मास ऑफ NaOH 0.25. आन्सर सांगितलं तुम्ही. मोलार मास ऑफ NaOH. मी स्टेप बाय स्टेप जातोय. NaOH चं मोलार मास 40 ग्रॅम. NaOH 40 ग्रॅम. 40 ग्रॅम. अगदी बरोबर. 23 प्लस 16 प्लस 1 इज इक्वल टू 40. म्हणजे या ठिकाणी देअरफॉर नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH म्हणजे हे 10 डिवायडेड बाय 40 म्हणजे या ठिकाणी 1/4 इज इक्वल टू 2.250 असं आपण म्हणू शकतो. 0.25 मोल्स असं म्हटलं तरी हरकत नाही. आणि आता सेकंड म्हणजे या ठिकाणी M मोलॅलिटी नंबर ऑफ मोल्स ऑफ NaOH म्हणजे सोल्यूट आणि मास ऑफ H2O सॉल्व्हंट. म्हणजे तुम्ही सांगितलं आता 0.250 डिवाइडेड बाय किती? 0.1 म्हणजे किती येत आहे म्हटलं? 2.5. 2.5 या ठिकाणी येणार आहे. हे 2.5 M म्हटलं तरी चालेल. हे असं M असेल. मला वाटतंय एवढे काही टफ प्रॉब्लेम नाहीत. फक्त थोडंसं कॉन्सेप्ट केलं ना की काही प्रॉब्लेम येत नाही. झालंय कसं? आपण पहिल्यापासूनच ऑनलाईन घेतलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणता येईल. आपण आजच्या दिवस थांबूया. मंडेला कंटिन्यू करू. एक शेवटचा पॉईंट राहिला तो कम्प्लीट करू आणि एक्सरसाइज सॉल्व्ह करू. आपल्याकडे वेळ आहे भरपूर. आणि नंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम कॉलेजमध्ये जो टॉपिक घेतलाय ना त्याला सुरुवात करू. कारण थर्ड टॉपिक तुम्हाला प्रॅक्टिकल लॅब मध्ये होणार आहे आणि महत्वाचा एवढा नाहीये. ठीक आहे. थांबूया आपण. थँक्यू.